डायल 112 वर खोटी माहिती देणे पडले महागात. जिंतूर पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल. परभणी जिल्ह्यातील जिंतूर पोलीस ठाणे हद्दीतील डायल 112चा आपत्कालीन सेवेला खोटी माहिती देणाऱ्या एका व्यक्तीविरोधात जिंतूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणतीही घटना घडलेली नसताना पोलिसांना चुकीची माहिती देऊन यंत्रणेला दिशाभूल करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की शुक्रवारी सायंकाळी 5:45 वाजण्याच्या सुमारास मोहाडी तालुका जिंतूर येथील शिवाजी मार्कड वय 35 वर्ष यांनी डायल 112 वर कॉल करून परिसरात मारहाणीची खोटी माहिती दिली. कॉल केल्यानंतर संबंधितांनी मोबाईल बंद करून ठेवला. प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी कॉलरचा शोध घेतला आणि त्याला पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलवले. चौकशी दरम्यान कोणतीही घटना घडली नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच संबंधितांनी उडवाउडीचे उत्तर दिल्याने पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. या प्रकरणी पोलीस अंमलदार महादेव गव्हाणे यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळे, उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन बेनीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सरोदे यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे. पोलिसांचे आव्हान: डायल 112 हा आपत्कालीन टोल फ्री क्रमांक असून नागरिकांच्या तातडीच्या मदतीसाठी आहे. त्याचा गैरवापर केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावं लागत असते. त्यामुळे नागरिकांनी तातडीच्या कामासाठी हा नंबर डायल करावे असे आव्हान या ठिकाणी पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या वतीने करण्यात आला आहे. जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम.